आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर दयाळू बाबा, सुंदर दिवसामध्ये तुझे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला साहेब ही प्रार्थना मी आमच्या परमेश्वरच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. योहान मध्ये 3रा अध्याय 12 पासून जरा वचन घेऊया. मी पृथ्वीवरच्या गोष्टी त्या सांगितल्या असता तर तुम्ही विश्वास करत नाही. तर जर काय सांगते, तर स्वर्गातल्या गोष्टी जर सांगितल्यास मनुष्य पृथ्वीच्या गोष्टी सगळ्यांना पटतात आणि सगळ्यांना आवडतात. बरोबर, पृथ्वीचं असं झालं, तसं झालं, तसं झालं. आणि या पृथ्वीच्या गोष्टी सगळे लोक ऍक्सेप्ट करतात. प्रभू येशू सांगतो, जर मी स्वर्गाच्या गोष्टी सांगितल्या तर तुम्ही काय करणार नाही. हालेलुया. तर विश्वास हवा आहे. ज्या माणसाचा देवावर विश्वास आहे त्या माणसामध्ये देवाचं राज्य जीवित. पृथ्वीच्या गोष्टीकडे लक्ष देऊन मनुष्य टेन्शन मध्ये असतो. बरोबर, चिंतामध्ये असतो. पण देवाच्या गोष्टी जर डोक्यात ठेवल्या तर त्याला चिंता आहे का मनस. हालेलुया. आहेत जगाच्या गोष्टी. हालेलुया. देवाविषयी बोलायला कंटाळा येतो, पण जगाविषयी बोलायला कंटाळा. स्वर्गातून उतरलेला, स्वर्गात बसलेला, जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून आज आपल्या प्रत्येकाला प्रभूच्या द्वारे, आज येशू ख्रिस्ताच्या नंतर कोणी माणसाला स्वर्गात चढून जाता आला नाही आणि गेला नाही. कारण का, त्यांना स्वर्गाच्या गोष्टी आवडतात. जर तुम्हाला स्वर्गाच्या गोष्टी आवडल्या असत्या सगळे देवाच्या मागे धावलेले असते. हालेलुया. कारण लोकांना एकच पॉइंट कमी. हालेलुया. तो म्हणजे येशूकडे यायला, सगळ्यांकडे जायला, नात्याकडे जायला वाटते, हा फिरायला वाटते, अनेक ठिकाणी जायला वाटते. परंतु प्रभू जवळ तुम्ही आहेत ते धन्य आहेत की तुम्हाला संपूर्ण वेळ, काळ, समय मिळालेला आहे आणि संपूर्ण दिवस तुम्ही या प्रभूच्या वचनात बसलेले. तर तुम्ही प्रभूच्या राज्यामध्ये भाग्य आहे. जसा मोशेने अरण्यात मोशेने काय केलं, इकडे पान असते तरी चिंटीवर पडते. तर त्यांनी काय उचलला, कपडे तुम्हाला काय घेऊन जातात, 2 नावाचे. तसा मनुष्याच्या पुत्रालाही येशू ख्रिस्त. काय कोणाला उंच केलं पाहिजे, कोणाला, येशू ख्रिस्त. आणि जो मनुष्य प्रभू येशूला उंचावतो तो मनुष्य उंच केला जातो. हालेलुया. सगळ्यांना भेटेल तेव्हा प्रभूचं नाव घ्यायचं, तुम्हाला उंचावतील लोक. कारण जतपर्यंत प्रभू येशूला उंचावलं जात नाही तत्पर्यंत तुमचं नाव उंचावलं जात नाही. तू सर्वांचा परमेश्वर आहे, हा मानवचा दिसतो. परंतु प्रत्येकाला प्रभू येशूविषयी नाव घ्यायला भीती वाटते. कारण प्रत्येकामध्ये देवाचा आत्मा बसलेला नाही, दुष्ट आत्मा बसलेला. आणि हा दुष्ट आत्मा दुष्टाईचे विचार असतात. म्हणून मनुष्य समाधान नाही. समाधान नसल्यामुळे माणसामध्ये
मानसिक तणाव असतो. यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन. आता जो येशूमध्ये 17:3 मध्ये सार्वकालिक जीवन हेच आहे की येशू ख्रिस्त याला तुम्ही ओळखावे. तर तेव्हा सांगते त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आता ही जी सार्वकालिक जीवन जे आहे हे सगळ्याकडे नाही. ज्याजवळ सार्वकालिक जीवन आहे त्याजवळ जीवनाची शोभा आहे. विचार करा, आपण सार्वकालिक मध्ये जाऊ शकतात, येऊ शकतात का सार्वकालिक मध्ये? नाही जमत. सार्वकालिक कोणालाही जमत. जगामध्ये सगळ्या गोष्टी पापात घालीत नाशामध्ये सगळ्यांना जमते. टाइम आहे, टाइम तसा आहे, पण प्रभूमध्ये राहण्यासाठी टाइम. मी एक गोष्टी शिकलोय, ज्याजवळ प्रभू येशू नाही त्याजवळ शैतान आहे मी बघितलं. आणि ज्याजवळ प्रभू येशू आहे त्याजवळ शैतान. या पृथ्वीचे दोन गोष्टी, एक अंधकार आणि एक प्रकाश. जर अंधकार माणसाकडे आहे त्याला प्रकाश दिसत नाही, आणि ज्याला प्रकाश आहे त्याला अंधकार दिसत नाही, कारण तो प्रकाशावर विचार करतो. तुम्ही बघा, दोघे तिघे भेटले का बोला काहीतरी, अंधकार उत्पन्न होते, बरोबर? कारण पहिलीची एवाला फसवलं, त्यामुळे आजच्या काळात स्त्रीलाच फसवलं. पण ती पवित्र मरियस सारखी स्त्री बनायला प्रयत्न करते, आणि ती बनते ती प्रभूच्या मार्गावर. ती पवित्र आत्म्याचं सामर्थ्य किंवा सुवार्ता प्रचार करते. कोणताही माणूस बघा, थोडे दिवस खूप चमकतो, चांगला नाव प्रसिद्ध होतो. जर थोडा दिवस त्याला अहंकार सुरू झाला तर हळूहळू खाली येतो, आणि मग कुठे जातो त्याचा पत्ताच नाही. आपल्याला नम्रता धारण, मान्यता धारण, ज्या गोष्टी परमेश्वराने आपल्यासाठी ठेवले तर आपण भाग्य आहे असं समजून देवाने माझ्या पाप्यावर दया केली, मला हे गिफ्ट मिळालं, तर त्या परमेश्वराचं राज्य आपण कसं पुढे न्यावं. देवाचं शिक्षण काय माहितीये का? सगळ्याशी प्रीतीत वाटत. म्हणून मी बोलला की पवित्र शास्त्र लोक वाचतात, बरेच प्रचारक पण तसे आहेत, पण प्रभूच्या मार्गानुसार नाही. निंदा, नफरत आणि द्वेष चुकीचं शिकवत असेल तर देवाकडे समर्पण करायचं. माझ्याकडे काही चुकीची प्रवचन काही असतात, कुठे काय असतात, तर मी फक्त देवाला सांगतो, चुकतो सगळे, आम्ही सगळे पापी, पण दुसऱ्याने चुकू दे. कारण माणूस बोलण्यात चुकत नाही, तो परिपूर्ण होत नाही. याकोबाचे पत्र आहेत ते, आणि याकोब सगळ्यांना चांगलं शिक्षण दिलं, पण त्याला जेम्स बोल, त्याचं नाव काय? पवित्र जो आत्मा असतो ना, तो पवित्र विचार करणाऱ्या लोकांजोडीत असतो. किती लोकांची डोकी दुखतात जरा आपण टाळ्याच वाजवायची. शाबास, देवाला सांगितलं माझं डोकं दुखते असं नाही, पण देवाने तुम्हाला बघितलं की ही काही लोक आहेत त्यांची डोकं जड जात, बरोबर? कोणाच्या घशावर अटकलेले. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाजवळ असता तर देवाला माहितीये तुम्हाला काय पाहिजे. जसा तुमचा विश्वास आणि जशी तुमची विश्वासाची प्रार्थना 5:11-24 प्रमाणे
चमत्कार कसा आहे, देव चमत्कार काय, देव अभिषेक आहे, देव आशीर्वादित आहे, देव परमेश्वर सगळ्या गोष्टीचं आपल्याविषयी समजलं, सगळ्या गोष्टीचं नियंत्रण काय ते ठेवतो. त्याला माहिती त्याला काय गरज आहे, त्याला काय पाहिजे. मग ते 6:8 मध्ये दिलेलं असेल तुम्हाला जे हवं आहे ना ते मागा. आणि योहान 6:14 पित्याची इच्छा आल्या तुमच्यावर परमेश्वरची इच्छा प्रसिद्ध झाली, प्रकट झाली, त्या टायमात तुम्ही आले, त्याद्वारे तुम्हाला प्रभूने आशीर्वाद. देवाने जगावर बघितलं आपल्यामध्ये किती लोकांची प्रीती आहे मला सांगा. जगावर, आता जगावर दुश्मन पण होते आणि चांगले लोक पण होते. काय वाटतं, बरोबर की नाही? तरी सारखं प्रेम केलं ना तुमचं आहे सगळ्या लोकांबरोबर चांगलं. काय तिच्याशी भारी आहे बरं आहे, बघूया ना कशी प्रीती करते. गिऱ्या गेल्यावर मी बघतो ना. जो मनुष्य प्रीती करतो तो कोणाविषयी कुरकुर करणार नाही, कोणाकडे वाकडं तोंड बघणार नाही. हालेलुया. बोलायला सगळ्यांना आवडत. हालेलुया. फक्त एवढं बोलवं असलं की डोळ्यातून पाणी सुरू, ढगाळ पकडलं असंच ते. हालेलुया. अरे चांगलं शिक्षण घेणं लोकांना गरज आहे. प्रीती पाहिजे माणसामध्ये. बोललं ना तर कानामध्ये काय ठेवा, एअरफोन ठेवा, 2 बोट कानात. माझं एक शिस्त आहे, मी काही बोलबोल करायला लागलं थांबत नाही. मला माहिती मला चांगलंच घ्यायचंय, मला कोणाचं इकडचं तिकडचं ऐकायचं ना. का तुम्ही काय बोला मला माहिती नाही. एक शिस्त आहे, तुम्ही दुनिया सांगा मी बोलत नाही. ज्याची मला गरज नाही ते मी कशाला ऐकू, बरोबर ना? ज्याची मला गरज आहे तेच मला ऐकायचं. आम्ही काय करतो माहितीये का, त्या डस्टबिन मध्ये एवढं भरून ठेवतो ना, घरातली डस्टबिन 2 ते 3 दिवशी फेकून देते. कदाचित नाही तर रोज फेकतातच, पण कदाचित एमर्जन्सी. पण या डस्टबिन मध्ये एवढं भरलेलं आहे ते फेकायलाच जागा नाही. कुठे ठेवायचं? हा, बाजूळीने काय बोललं, मैत्रिणी काय बोललं, नवऱ्याने काय बोललं, पोराने काय बोललं, थोडं वाकडी जास्त करून जाऊ मध्ये बरोबर मिळते. जाऊ देते गाऊ ते गातच राहते, बरोबर. एक जाऊ काम करते, एक जाऊ काम नाही करत. ते झाडू नाही मारत, सकाळी लोक उठत नाही. हे नाही, हे जास्त परिणाम आहे लोकांमध्ये, बरोबर. माणूस बघा जेवढा आळस बनतो तेवढं डोक्यावर कळस घेतो, म्हणजे टेन्शन घेतो. आणि सकाळी उठून कामं करतो तो मनुष्य तंदुरुस्त होतो. हे शिकावं लागतं. का? आता इकडे सकाळी वेदीवर हे टाकायचं होतं, मी टाकलं ना, त्यांना ओरडला का मी, काय हे तुम्ही काय का तिकडे नव्हतं, आमच्या मुलीला सांगितलं का ते नाही. अरे कधीतरी एक दिवस समजून घ्या, रोजचा बाजार नाही आहे ना तो, एक वेळ ती आहे समजून घेतलं. अरे असं नाही कधी विचार करायचा की मी काम करायला आहे, माझं नाही ना काम, असं चालेल का, असं चालेल का. देव सांगेल एवढ्या लोकांचं काम मी कशाला घेतो, मी एक दिवस आराम करतो तर होईल का, सगळी कामं होतील का, सगळे प्रश्न सुटतील का, काहीच प्रश्न सुटणार नाही. ज्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला शोधून काढायचंय ते प्रश्न आम्ही घ्यायचं. भांडण होईल तिथपर्यंत काय करायचं. या जगामध्ये एक दुसऱ्याला, हे बघा मी एक शिकलेलं, हे माझं शरीर नाहीये, नाही हे शरीर तुमचं पण नाही. कारण ते करास पहिल्या पत्रात 6:19-20 मोलाने विकत घेतलं. म्हणून या शरीराने देवाची कामं केली पाहिजे. तुम्ही स्वतः आपण बडाई करतो, हे माझं शरीर आहे, मातीमध्ये जाते तुमचं शरीर, शेवटला फेकायला जात, त्या कामाचं नाही. डस्टबिन कामा नाही.
मग मी बोललो ही डस्टबिन आहे ना मध्ये पाप ठेवणारी ती खाली करा. ती जर खाली केली तर तुम्ही परफेक्टली ऍडजस्टमेंट बनवू. लक्षात ठेवा, शिकायचं ते शिकत नसेल तर भविष्यात काही चांगलं होणार. शिकताना पहिलं शिक्षण घ्यायचं, पुन्हा विषय वाईट होत जायचं. चुकलं ना जाऊ दे ना, ज्या कानावर आलं म्हणून तू काय करायचं, निदान बसायचं. एक पडला माणूस लागला त्याचा, बरोबर, मी असलो पण त्याला उचलायची गरज आहे तर मला उचललं, तर मी त्याला उचललं तर माझा काही फायदा होईल की नाही, तुम्हाला आशीर्वाद देईल. पण मी बघून गेलं तर पाठीमागे मला काय देईल, अशी परिस्थिती. आपलं प्रत्येकी व्यक्तीचं जीवन जे आहे ना चांगल्यासाठी समजून घेणं हे कधी आपल्या कुटुंबामध्ये नाही. समाजात आहे कोण्या गोष्टी समजून घेणं किंवा समजावणं किंवा काय विषय मार्गदर्शन करणं. हल्लेलुया. मला सांगा, एखादी व्यक्ती टेन्शन मध्ये, तुम्ही त्याला काय करणार मला सांगा? प्रेम देणार का आणखी डोक्यावर त्याच्या भार टाकत जाणार? काय देते? आई मग उलट त्याच्या पाठीमागे निदागत बसते. एखादी व्यक्ती कोण चुकली हे तुमच्या समोर दिसते, नाही असं केलं तसं केलं, तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करणार? मला सांगा, प्रार्थना करणार का? अख्ख्या गावाला तुम्ही तोंडाला पेटवतील का? तुम्ही भांडण केलं, मारलं, शिवलं, मारलं, काय काय बोललं समजत. हे काम नाही आपण करायचं. देवाकडे मागायचं, देवा मग मी बरा आहे, तिची चूक आहे म्हणून ते लोक तिला बोलतात, तर एक काम कर, त्याची चूक आहे म्हणून त्याला बोलतात, तू मला चांगलं ठेवले तेव्हा त्याला सांग. हीच प्रार्थना करायची, दुसरं काय. मी कुठे पण बघा हे शिक्षण, मी देवाकडे एकच विनंती केलेली आहे, जे मी पाहिल ते आशीर्वाद देतो, ज्याने मला बघितलं ते आशीर्वाद देतो, आणि जे मी पाहिल ते देवाकडे वळावं, ज्याने मला पाहिल ते देवाकडे वळ, बस, बापाकडे नाही वळ. एवढंच. मी एक चमत्कार पाहिला त्या दिवशी. मी प्रार्थनेवरून येत होतो म्हैसूरवरून, सिग्नलच्या पुढे एक ब्रिजवरून जायला लागते, सिग्नल आहे, मिनिटाचा टाइम त्याला, सेकंद मिनिटाचा अशी टाइम, 1-2 मिनिटं 1 मिनिटाचा असं. तो वर्ण ना पारा सुटला, पाऊस आणि मला, मी पुढे जाणार होतो पण मी थोडासा थांबलो. प्रभूची योजना अलग होती माहिती. अरे मी जामनाचे माळे घ्यायला लागलो, म्हणजे थांबतो, थांबवलो, माझ्यापेक्षा पुढे आणखी गेला, आणखी त्याच्या पुढे होता, तो सिग्नल होता. वारा आला, त्या मॅजिकवर डायरेक्टली झाड पडलं, तिथेच माझी नजर गेली. पण त्या झाडावर पडल्यानंतर ते मॅजिक जरासं दाबलं गेलं, पण देवाने ते कसं फाटा फुटला ते हळूच पडलं, म्हणजे पाहिलं ते आशीर्वाद. हालेलुया. ते झाडाने साफ काम केलं असतं, मॅजिक राहिलं नसतं, आतमध्ये गेलं असतं. पण जरासं लाईट 1-1.5 इंचाचं त्याला गॅप आला, तेवढंच. आम्ही उतरले, सगळ्या लोकांनी उचललं. मी जाण्याच्या अगोदर केलं, उचलले, मजबूत माणसात ती जागा नाही, मी बाहेर उभा राहिली. ते वर उचललं, गाडी पाठीमागे घेतली, आणि मग परमेश्वराने अशी माणसं ताबडतोब पाठवली म्हणती नाही, लगेच ती घेतली आणि तिकडची बाजू पटापट साडा कापून रस्ता मोकळा. पण ती गाडी वेळेला सेटल बरोबर लागायला लागली. ते काही अगदी नसेल तर ते झाडाने, आणि एवढं मोठं झाड होतं, रस्त्यावर पडलं, फाटाच उचलून पडलं. पण त्याला देवाने काय केलं, सांभाळ. झाड कदाचित मुळा सगळं ओळ येते, पण फाटा, म्हणजे विचार करा की परमेश्वराने तिथे एक मोठा नाहीतर तो जागेत. असे बरेच वेळ अनुभव घेतले.
कारण माझ्या रस्त्याला जाता येता बसता हीच प्रार्थना असते, तुझी इच्छेप्रमाणे. घरात आहे तो आपल्या घरचा, घराच्या बाहेर आहेत आपण देवासाठी. प्रत्येकी शिक्षण आहे. पुढे गेले, त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यांचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. काय सांगितलं? नाश न व्हावा, तर सार्वकालिक जीवन मिळावं. परमेश्वर आपल्याला सगळ्यांना सार्वकालिक जीवन. पेत्राच्या दुसऱ्या पत्रात 3:9 वचन म्हणते, दुसऱ्या पत्रात 3:9, कोणाचा नाश होईल देवाची इच्छा नाही. सर्वांनी आता आपण पापी आहे, प्रभू येशू आपल्या पापी लोकांसाठी आला. मग आपण प्रभूसाठी काहीतरी केलं पाहिजे. जेवढी लोक आहेत त्यांना देवाच्या शब्दामध्ये आणून पापापासून बाहेर कसं काढावं, पश्चाताप कसं करावा, शिक्षण कसं द्यावं हे शिकायचं. जीवनाच्या गोष्टी ज्या आहेत ते शिकावं लागतं. मी लोकांना सांगतो, होते ना पाप, होते एक ना एक दिवस निघेल. तो देव तुझ्यावर पूर्णपणे लक्ष देऊन उभा आहे, बरोबर. तुझ्या सगळ्या गोष्टी जाणतो. पण सुप्रसिद्ध 141 अध्याय वाचायचा, हे मस्त एकदम तुमच्या भविष्याचं. हा महत्वाचा आहे. तो लांबून ओळखतो तुम्हाला, बसणे उठणे निजणे पण ओळखतो, बारकाईने एकदम व्यवस्थित. मग तुम्ही काय पाप करतात ना, मी पाप काय करतो ना, लोकांना नका दाखवा, त्याला दाखवा म्हणून पाप कबूल करा. जो पापासाठी मेलाय ना, आमच्यासाठी पुनरुत्थान झालाय ना, तर चुका झाल्यात ना ते करा. कारण माणसाद्वारेच तुमच्या एकमेकाची पाप होती, बरोबर, किंवा वस्तूद्वारेच होती, बरोबर. कारण ते का, ते शैतानाचं काम आहे. पण शैतानाला हरवण्यासाठी प्रभू येशू आला, तर आपली पाप आपल्याला कबूल करायची, जे काय झाले असेल ते एकमेकांना समेट करायचं, क्षमा मागायची आणि देवाच्या हातात द्यायचं. कारण आपल्याला देवाने घेतली विकत, कोणी व्यक्तीने. तर आपल्या स्वतःला ज्या काही घडलेल्या गोष्टी चुका घडतात, काय होते ते फक्त प्रभूला सांग. मग प्रभू तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देईल आणि तुम्हाला मार्गदर्शक. माझं एकच मत आहे, तुमच्याच माझे भांडण झाले तर तुमच्याशीच मला समेट करायचं ना, तुम्हाला नाही मला समेट करायचंय. थँक्यू आणि धन्यवाद. प्रभू तुमच्या आज्ञा मी पाळणार, असंच ते. काही लोक सांगतात आम्ही त्याला हाक मारतो पण ते बोलत. बरोबर, तुम्ही हाक दिली ना, तुम्ही समेट केला ना, प्रभूने तुमचा समेट. नाही बोलत ते चांगलं आहे, भांडणं होण्यापेक्षा न बोललं तर एक सिस्टम. प्रेम हे शब्द लोकांसाठी, पण मनात परत विचार नाही आणायचा की माझ्याशी भांडली, माझी हाक मारला गेलो, ते बोलत नाही, ते दुसऱ्यांना सांगून नका, आणखी भांडण. तो रिपोर्टर असतो शैतानाचा. आणि तुमच्या दोघांमध्ये काय झालं तो विचार करा, तिसऱ्यामध्ये करायला गेलं तर वाटलं. अगदी लोकांना हे समज, मी सल्ला तुम्हाला दोन, चुका झाल्या तर दुसऱ्यांना बोलू नका, दुरुस्त तुला करायचं तू कर, प्रभू तुला आशीर्वाद. कारण हे शरीर आपलं नाही. मी नेहमी लोकांना तुमच्यात कळत न कळत शब्दात बोलण्यात विचारात जे काही पाप झाले तर पहिलं देवाकडे समर्पण, मग तुला मी मार्गदर्शक. आम्ही मार्गदर्शक आहे, आम्ही क्षमा नाही करू शकतो. प्रभू येशू तुम्हाला पापांची ना अपराधांची क्षमा, त्यांनी अधिकार दिला, तो अधिकार सांभाळायचा असतो. मार्गदर्शक नसेल तर परिवर्तन नसते. परिवर्तन जर आहे तर मार्गदर्शक आपल्याला होत नाही. माझ्यापणा मी आहे, मी काय पाप करतो. बरेच लोक सांगतात, योहानाच्या पत्रामध्ये सांगितलं, जो पाप करत नाही असा स्वतःला जो तुला वाटत. आपण सगळी पापी, आपले विचार पापी, आपलं मन पापी, आपलं शरीर पापी, आपले अवयव पापी आहेत.
हे सगळं माणसाच्या शरीरामध्ये आहे. कंट्रोल शक्ती घ्यावी, विनाकारण कोणाची निंदा करत बसायचं, द्वेष करायचं, पण त्याच्यातून आपले फायदे न चुका झाल्या. कधी कधी आपल्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी विचारधारा येतात, चिंता 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 चिंता, बरोबर. पुढच्या विषयी कुठे जाते, कोणीतरी एक विषय काय सांगून गेलं ना, ते बोललं तर मनात धरलं का तेच घेऊन बसते, बरोबर. काही देत झाले ना चूक, क्षमा. देवाने आपली घडण केली की आपल्याला देवाने चांगलं मार्ग बनवून दिलेला आहे, शिकवण दिलेली आहे, पाळा, त्याच्यातून प्रवास करा. प्रभू तुम्हाला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद करा. म्हणून क्षमेचं, वरदानाचं, अभिषेकाचं, आशीर्वादाचं हे शरीर आहे आणि ह्याच्यामध्ये देवाला पहिलं स्थान द्या. कुठल्या गोष्ट आत्म्याला ठेवतो, कारण तो जर असला तो सगळ्यांना गोष्टी खाली बसलेलं बघेल. शैतान नुसतं विचार करत बसतील ना, बसल्या बसल्या अमेरिकेला पण कुठे जातील तुम्हालाच कळणार, कारण तो खालीचा विचार असते. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही यांच्याशी भांडणं, त्या लोकांमध्ये भांडण केलं ना, मी दुसरी संगत पकडतो की दुसरी मैत्री करतो, फार मुश्किल आहे. तो शैतान वाढतो. लक्षात ठेवा, कोणाही बाबतीमध्ये समेट येते, तिथेच तुमचे फायदे. हेही मित्र, हे मैत्री, हेही संगत, किती संगत सोडून दुसऱ्या संगतीला जॉईन होणार, फार कठीण होणार. माणसाला तणाव वाढते, शैतान माणसाला आमंत्रण करते. तेव्हा सावध राहायचं. आणि जर तुम्ही सावधगिरीने चालली, परमेश्वर तुम्हाला मोठ्या प्रमाणाने एक आशीर्वाद देण्याचं काम. म्हणून प्रभू येशूने योहान 3:31 मध्ये, जो वरून येतो तो सर्वांचा वर आहे, जो पृथ्वीचा आहे तो ऐक गोष्टी. आम्ही ऐक गोष्टीमध्ये नाही रमायचं, तर देवाने शिकवलेली त्याच गोष्टीमध्ये रमायचं, त्याच गोष्टीमध्ये चालायचं. तर आता आपण छोटीशी एक प्रार्थना केली आहे. परमेश्वर दयाळू बाबा, सर्वांचा हृदय त्यांना परमेश्वर सर्वांना आशीर्वाद आशीर्वाद आलेल्या हर एक व्यक्तीला प्रभूने आशीर्वाद ही प्रार्थना परमेश्वराच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.